तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं BBS लव्हर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज आपण जातोय तळोदा या ठिकाणी वर्कशॉपमध्ये. तर जोहर वेल्डिंग वर्कशॉप आहे. बँडच्या गाड्या त्या ठिकाणी बनतात. इकडच्या गुजरात पट्ट्यातील पण गाड्या बनतात आणि आपल्या खानदेशी बँडच्या गाड्या पण त्या ठिकाणी बनतात. तर चला आपण आता जाऊ जोहर वेल्डिंग वर्कशॉप या ठिकाणी. तर कोणत्या कोणत्या गाड्या लागल्या त्या ठिकाणी आपण ते बघू. तर मित्रांनो चला, फर्स्ट ब्लॉग आहे आपला जोहर वेल्डिंग वर्कशॉपचा आणि आपण आता तळोदा शहरामधून जातो आहे. तर साई गाडी चालवतो आहे आपली. तर साईचीच गाडी आणि साईची न्यू बर्गमॅन पण काल म्हणजे डिलेवरी घेतली आपण, तो ब्लॉग पण टाकलेला आहे. तर खूप ट्रॅफिक आहे मित्रांनो, मेन रोड आहे हा आणि तिकडे बायपासचं काम चालू त्या कारणामुळे इकडनं जावं लागतं. तर समोरच बघू शकतो तुम्ही वर्कशॉप आलेलं आहे, गाड्या लावलेल्या आहेत. तर चला कोणत्या कोणत्या गाड्या दाखवतो तुम्हाला. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे जोहर वेल्डिंग वर्कशॉप तळोदा या ठिकाणी. तर यांच्याकडे आता जवळपास लागलेल्या आहे मित्रांनो 4-5 गाड्या लागलेल्या आहेत. 2 गाड्या पुण्याच्या आहेत, एक गाडी सुरत दिंडोलीची आहे, एक मागे बघू शकता तुम्ही आपला रॉकस्टार बँडची तळोद्याचीच गाडी आहे. परत एक दहिवेलची गाडी आहे आणि अजून एक गाडी. तर मित्रांनो समोर बघू शकता ही एक गाडी आहे. तर ज्यांना माहिती त्यांनाच माहिती ही गाडी कोणत्या बँडची गाडी आहे मित्रांनो. तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायचे. गोल्ड गाडी आहे आपली. आणि सुरतची गाडी मित्रांनो रॉकस्टार, आपलं रॉकस्टार नाही, यस सम्राट बँड दिंडोली सुरत. ही जी आहे बाजूला उभी पुण्याकडची गाडी बारामतीची, एक ही पुण्याची आहे, ही बारामतीची गाडी. तर तिचं पण नवीन टेक्चर चालू आहे आणि मॉडिफाईडसाठी आलेली इकडची पुण्याची गाडी. आणि एक प्लॅटफॉर्मवरचा टप आहे. तर चला ही पण मॉडिफाईडसाठी झालेली आहे का काय तिचं अजून कन्फर्म नाही आहे. यश बँड दिंडोली सुरत, त्यांची ID वगैरे, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे अंकुश भाऊ माले, यश भाऊ जाधव. तर आपल्या गावाकडचे बँडसारखे पण बँड आहेत मित्रांनो सुरतमध्ये. तर आपल्याला आयडिया नव्हती, आपण फर्स्ट टाईम बघतोय. आणि ही एक गाडी मित्रांनो आपल्या धुळ्याची गाडी आहे, साखरी जवळची. म्हणजे साखरीच्या इथं एक गाव आहे तिथले नेरतो जवळचं, कन्फर्म आयडिया नाही आहे, पण धुळ्याजवळचं सांगितलं त्यांनी, साखरेजवळ. तर नवीन बँड ओपन होतो आहे MH 48 87 33. तर इकडे एक परत गाडीचं काम चालू आहे आता, जस्ट तिचंच काम चालू आहे मित्रांनो वर्कशॉपमध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या गाडीचं काम लागेल, पण तिचं अजून नाव वगैरे काही दिसत नाही आहे. तर बघू आपण, नाव वगैरे जर दिसले आपल्याला तर ते बघू. तर नवीन काम आहे मित्रांनो, न्यू गाडी पण त्यामुळे नाव वगैरे नाही आहे, अपडेटचं काम नाही त्याच्यात. तर इकडच्या साईडने बघू आपण काय आहे, कसं टेक्स्चर आहे, नवीन काही आहे का डिझाईनमध्ये. तर डिझाईन वगैरे रेग्युलर आहे. पुढे एक चौकोनी पाईपमध्ये एक कोल, पण या ठिकाणी स्लायडिंग जसं नवीन गाडींमध्ये आता चालू आहे सध्या रॉकस्टार गाडीमध्ये त्या टाईप, तिथं पण स्लायडिंगचं आहे, मागे पण आहे. तर डिझाईन रेग्युलर आहे, पण जे नवीन अपडेटमध्ये आहे स्लायडिंगचं बेस मिड कॅबिनेट ते अपडेटमध्ये आहे आता. तर इकडे एक गाडी आहे कीर्ती बँडची, दहिवेलची गाडी. तिच्यात युनिक डिझाईन दिसते काहीतरी, नवीन काम चालू आहे तिचं पण प्लॅटफॉर्मचं, ते पण बघू आपण आता जाऊन. तर या ठिकाणी बघू शकतो तुम्ही कीर्ती बँड दहिवेल, राहुल शिंदे, सुरेश देसाई, श्रीराम दादा माळशी. तर यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्यांना कोणाला बँड लावायचे असेल तर. तर आता असं प्लॅटफॉर्मचं काम करून पाईप वगैरे उभे केलेले आहेत. तर या गाडीचं काही जास्त काम चाललेलं नाही आहे. आणि या ठिकाणी DJची गाडी का काय छोटी गाडी आहे सर, तर DJचीच असेल. तरी पुण्याकडची गाडी मित्रांनो ही पण.
तर मित्रांनो, आता जे कोणी इकडे नंदुरबार साईडच्या गाड्या असतील, सुरत साईडच्या गाड्या असतील, तर त्यांना आपल्या म्हणजे धुळे साईडकडे येण्याची काही गरज नाही आहे. त्यांना इथे पण बँडच्या गाड्या रिपेअर म्हणजे मॉडिफाईड आणि नवीन बनवण्यासाठी सोय झालेली आहे. आता आपल्या जोहर वर्कशॉपला नवीन वर्कशॉप आहे. तर तिकडे न येता ज्यांना सोय तरी तर पडतं त्यांनी इकडे यायचं आहे. म्हणजेच सर्व काही बँड गाडी नवीन बनवण्यासाठी धुळे आपले म्हणजे जास्त करून धुळ्यालाच जवळ पडतं. नंदुरबार, तळोदा, सुरत वगैरे ज्या गाड्या येतात तर त्यांनी इकडे पण कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्या भाऊंच्या वर्कशॉपला. तर मी तुम्हाला नंबर वगैरे देतो भाऊंचा. तर हा ब्लॉग आपण याच ठिकाणी